योग्य होईल, कारण बार्शी केलं की पुढे समजा तुम्हाला कुलवाडी, पंढरपूर किंवा असं करता येईल मला. 13 तालुक्याच्या सर्कल मध्ये तुम्हाला मध्ये टाकता येईल. बार्शीला दादा तुम्ही आम्हाला रविवार द्या, संध्याकाळी ठेवा, आम्ही सगळे तत्परतेने त्या ठिकाणी हजर राहू. आणि ज्यांची योग्यता नाही त्यांनी जी चिकलपेक केली आपल्या समाजावर त्यांच्याबद्दलची काय जी असेल ती भूमिका तुमची जाहीर करा. आम्ही ती सगळे मावळे तुमच्या भागात. त्यांनी काय केलं, अनेकाची घरं दारू करून उद्ध्वस्त केली. त्याची लायकी नाही तुमच्यावर अलिगेशन करायची, आरोप करायचे. पण ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आम्ही तुमच्या माध्यमातून निश्चितपणे दाखवू. त्याला बोलविता धनी दुसरा आहे. राजकारण बाजूला ठेवू, पण समाजाच्या हितासाठी जी जी माणसं तुमच्या आड येतील नल्ला की तोडला. कुठल्याही पद्धतीनं राजकीय सामाजिक क्षेत्रातलं मराठ्याचं बहुजनांचं आपण जो आधारस्तंभ तयार केलाय तुमच्या माध्यमातून तुम्ही स्वतः ते शेवटपर्यंत किल्ला लावण्याची आमची तयारी आहे. खरे आम्ही छत्रपती मावळे सगळ्या इतिहासाला साक्षी ठेवून एवढी तुम्ही नुसतं बोलवलंय, एक हाक दिली म्हणाले, आणखी किती पाहिजे तेवढे. हे बघा, तुम्ही विषय काढला म्हणून ते विषय मी काढणार नव्हतो, कारण मी गिनीतच नाही. पण आता तुम्ही काढला म्हणून सांगतो तुम्हाला. दादा काय देतात त्यांना, कित्येक राजकारण्यांना आपल्या मराठा समाजाला आरक्षण देता आलं नाही. सगळे माणसं फेल ठरले आयुष्यात. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर मराठा समाजाला न्याय दिला असेल तर फक्त मनोज दादा जरांगे तुम्ही जो काय आदेश देता आम्हाला तो आम्हाला बार्शी शहर तालुक्यातल्या ना तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य आहे. आता सांगतो तुम्हाला मी, मला विषय तो काढायचाच नव्हता, कारण काय ते मला माहिती ते कोण आहे. ते विषय काय आहे, झालं कुठं काय हे आधी महत्वाचं. त्यांनी ते तपासायला पाहिजे. ते किती बोलले तरी ते आवाजावं बोलले आणि दादा म्हणून बोलणार. त्याने काय पाताळ्या सोड्या काय त्या पाताळ्या फुताळ्या त्या गोष्टी मला माहिती, त्याचं काय मी ही करत नाही. पण ते तुम्ही काढला विषय मला तुमच्या ह्या बैठकीत ते विषय काढायचा नव्हता, कारण त्याने तुम्हाला छेडलेला नाही, त्याने महाराष्ट्रातल्या मराठ्यांना छेडलेलं. त्याने काय असं मला छेडलंय किंवा असं काय केलंय, त्याने महाराष्ट्रातल्या मराठ्याला एक आव्हान दिलं.